राष्ट्रवादीची सुद्धा असंच फ्रॅक्शनचा विषय स्पीकरच्या समोर जो असणार आहे, या निकालाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं? असं की याच्या आधीच आम्ही सांगत होतो की हा चेंज कसं आहे की स्पीकर ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा सगळ्यांनी समजली पाहिजे. पण आपण हे बघितलं निकाल 2 दिवसावर आहे आणि निकाल ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला स्पीकर जातात. याचा अर्थ काय? उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायाधीशात जर त्याच्या आधी 2 दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जात असेल, त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती, माझ्या मतदारसंघाची कामं करायला आत्ताच आठवण आहे का? गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभासद होते तेव्हा काय करत होते? याच्यातून हा निकाल असा लागेल असं आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असं आम्हाला वाटत होतं. याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्याही केसमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही. हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते. तुमची मानसिकता आहे का? म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीमध्येही हेच होईल? तुम्ही असं आहे, पॉईंट असं आहे की एकदा होऊन द्या ना, काय होतं ते. मी जे अशी सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या 2 दिवसाचं त्यांचं एकंदर वर्तन बघितल्याच्या नंतर साधारणतः लोकांना शंका जर आली तर त्यांना दोष देता येणार. सर, पण 10 शेड्यूलमध्ये आजच्या जजमेंटमध्ये निरीक्षणामध्ये स्पीकरनी म्हटलं की 10व्या शेड्यूलचा वापर हा कोणतेही निर्णय लादण्यासाठी किंवा पक्ष नेतृत्वाची भूमिका मांडण्यासाठी केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलंय. अजित पवार हे नेमकी हीच भूमिका मांडतात की पक्ष नेतृत्व आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय. मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. माझ्या मते 10 शेड्यूलच्या संबंधीचं भाष्य सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईंच्या केसमध्ये केलं ते खरं आहे, कारण ते फार जजेंच आहे आणि फार जजेंचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होतो, कायदा होतो, केस लॉ होतो. त्यामुळं स्पीकर साहेबांनी काय म्हणलं, आणखीन कुणी काय म्हणलं, याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून जो केस लॉ झाला तो अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरेंचे जे आता आमदार आहेत ते भारत गोगावले आमंत्रण करू शकतील का? नाही, कसं आता कशी करते? म्हणजे त्यांना अधिकार आहे का? नाही, असं या स्पीकरनी सांगितलं की त्यांचा व्हीप आहे, पण स्पीकरनी त्यांना अफाचं ठरवण्याची मागणी ही मान्य केली नाही. हा उद्या त्याला विधिमंडळामध्ये एखाद्या विषयाला व्हीप